तुमच्या घरातील स्त्रियांचे मूड स्विंग्स का येतात याचं एक सायंटिफिक कारण आहे. महिन्याचे 4 फेजेस असतात व प्रत्येक फेजमध्ये हॉर्मोन्स हे वेगवेगळे असतात. असं म्हटलं जातं की मूड स्विंग्स हा स्त्रियांचा स्वभाव आहे, पण एक बायोलॉजिकल ट्रूथ आहे जे आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स दोन्ही सांगतात. मूड स्विंग्स मेडअप नाहीत, ते हॉर्मोन्स मध्ये येणारे बदल आहेत. मग हे जर समजलं तर सगळंच बदलतं. स्त्रियांच्या शरीरातलं ऋतुचक्र म्हणजे एक नॅचरल सायकल असते व या सायकल मध्ये प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स ऍक्टिव्ह होत असतात. पहिले 5 दिवस म्हणजे पिरियड्स, दुखणं आणि थकवा. दिवस 6वा ते 14वा मध्ये इस्ट्रोजन आणि सेरोटोनिन लेवल्स खूप जास्त असतात, त्यामुळे एनर्जी लेवल्स आणि कॉन्फिडन्स लेवल्स या खूप छान असतात. 14व्या दिवशी इस्ट्रोजन लेवल्स या सगळ्यात जास्त असतात व त्यामुळे आपण वर्ल्ड कॉन्कर करू शकतो इतका कॉन्फिडन्स स्त्रियांमध्ये आलेला असतो. दिवस 15 ते 21 मध्ये प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन वाढतो व एनर्जी लेवल्स या ड्रॉप होतात. 22 ते 28 दिवसामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन आणि सेरोटोनिन हे तिन्ही ड्रॉप होतात व त्यामुळे खूप जास्त मूड स्विंग्स आणि एनर्जी ड्रॉप येतो. हे वर्स्ट फेज आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणात एन्झायटी, ब्लोटिंग आणि चिडचिडेपणा होत असतो. हा व्हिडिओ तुमच्या घरातील प्रत्येक पुरुषाला शेअर करा आणि वुमेन हेल्थ बद्दल अशाच महत्त्वाच्या टिप्ससाठी आम्हाला नक्की फॉलो